तासांच्या आत पीक विमा वाटप करा। मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला पत्र। या 16 जिल्ह्यात सर्वांना आज पीक विमा 100% तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पुढील 12 तासांच्या आतमध्ये पीक विमा बँकेत तुमच्या जमा होणार आहे। आज पीक विम्याचे 13,000 रुपये 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला आता मिळणार आहेत। डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर आता कृषी विभागाला दिल्या, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शब्द कृषी विभागाला ऐकावाच आता लागणार आहे। फक्त पुढील 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये 13,000 रुपये हेक्टरी पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ या ठिकाणी येऊ लागले होते। यामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं जात होतं की पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, अशा प्रकारच्या अनेक बातम्या त्या ठिकाणी सोशल मीडियावर पसरलेल्या पाहायला मिळाल्या। यावरती मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलंय की पीक विमा आता तुम्हाला कधी वाटप होणार आहे, तर एकदाच वाटप त्या ठिकाणी करून टाका, असं कृषी विभागाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे जे शेतकरी पीक विम्याचा वाट बघत होते त्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा जर तुम्हाला मिळालेला नसेल तर त्यांना पीक विम्याचा वाटप आता करून टाका, असं कृषी विभागाला मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या ठिकाणी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे आता कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिल्या म्हटल्यावर या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा 12 तासांच्या आतमध्ये जमा या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळालेला आहे। आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आले, असं मुख्यमंत्री साहेबांचे आता कृषी विभागाला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कृषी खात्याला आदेश या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। त्यामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात आलाय, म्हणजेच पीक विमा वाटप आजपासून सुरू करण्यात आले। काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आता हेक्टरी 13,000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मिळणार आहेत, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 23,000 रुपये वेगवेगळ्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। तसेच काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये देखील पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। कारण त्याचं जास्त कारण बघा, सगळ्यात महत्त्वाचं जास्त काय येतोय पीक विमा, तर ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालंय तर त्यांना सरकारच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा आजपासून त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। जिल्ह्यांची व गावांची नावे लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे की 75% पीक विमा येत्या 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आज त्या ठिकाणी दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा, राज्य सरकारकडून 75% अग्रिम पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज 12 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत वाटप करा, असं मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला या ठिकाणी पत्र दिलं आहे। आता बघा या ठिकाणी त्यामुळे पीक विमा तुमच्यासाठी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आज उगवला। शेतकरी मित्रांनो, अनेक आता दिवसापासून शेतकरी पीक विम्याचे शेतकरी वाट आतुरतेने बघत होते, त्यांना दिलासादायक बातमी आता या ठिकाणी मिळाल्या। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी देखील या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागले। आता बघा, यापूर्वी शेतकऱ्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 पीक विमा मिळाला, 7,000 एवढाच फक्त पीक विमा मिळाला होता। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टोटल 20 लाख शेतकऱ्यांना आता असं सांगण्यात आले की पीक विमा जे केंद्र आहे तर ते केंद्र आता त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे गेला आहे पीक विमा। त्यामुळे 2022चा 2025चा म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत जो काही थकलेला 3 ते 4 वर्षाचा पीक विमा आहे तर तो आज पुढील 12 तासांच्या आतमध्ये या 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येतोय। त्यामुळे 4 दिवसांच्या पाठीमागेच जो पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना पूर्णपणे पहिल्या टप्प्यात मिळाला आहे तर तो अगदी त्यांच्या पिकानुसार काहींना 13,000 पीक विमा या ठिकाणी मिळाला आहे, तर काही शेतकऱ्यांना त्यांची शेती जास्त असल्यामुळे आणि त्यांचं पीक वेगळं असल्यामुळे 23,000 रुपये पीक विमा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळाला आहे। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दुसरा टप्पा आता कधी सुरू होईल, कधी वाटप होईल याची आतुरता शेतकरी आता वाट पाहत होते। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलाय। त्यानुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी डायरेक्ट आता जमा करण्याचे आदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कालच या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। आणि त्याचप्रमाणे आज कृषी खात्याला मुख्यमंत्री साहेबांनी हा आदेश या ठिकाणी डायरेक्ट आता देऊन टाकलाय। त्यामुळे पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या 16 जिल्ह्यांना तात्काळ या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश दिलेत नक्की तुम्ही बघायचं आहे, कारण या ठिकाणी बघा टोटल 13,000 रुपये पीक विमा 16 जिल्ह्यांमध्ये आजच 12 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत वाटप करा असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। आता बघा या ठिकाणी पीक विम्याचे 13,000 रुपये 12 तासात मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलंय। पीक विम्याचे वाटप करा असं आजच त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडून कृषी विभागाला पत्र सुद्धा लिहिल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस उजळलाय। 75% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलाय। 16 जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर आल्या। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज तुम्हाला पुढील 12 तासांच्या आतमध्ये या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। आता बघा सरकारमार्फत या 16 जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% आज पीक विमा 12 तासांच्या आतमध्ये मिळणार आहे। आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळेल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। विशेष म्हणजे मदतीचा काही भाग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता 4 दिवसांच्या पाठीमागेच जमा करण्यात आला आहे। काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालाय। आता पहिला टप्पा मिळालाय। आता उर्वरित त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा 12 तासांच्या आतमध्ये सोडण्यात येतोय। तुमचं बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारकडून आता हा लाभ सोडण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे की हवामान बदलामुळे म्हणजेच पाऊस कमी पडणे, पाऊस जास्त पडणे, यामुळे वादळी वारा असणे, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान या ठिकाणी झाले त्या सर्व शेतकऱ्यांना मदत गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना या ठिकाणी करावा लागत होता। 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, तर यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर असेल, पाऊस कमी पडणं असेल, या सर्वांचा सामना करावा लागला होता। तसेच गारपीट, वादळी वारा यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तसेच आताच्या 2025च्या मे महिन्यामध्ये तुम्ही बघितलाच असेल, आताचा भरपूर पाऊस त्या ठिकाणी जोरात त्या ठिकाणी झाला होता। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय या ठिकाणी आता ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे नेमकं तुम्हाला आता किती एकरानुसार तुम्हाला किती पैसे या ठिकाणी मिळणार आहेत ते पण आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये जाणून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत आता या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हेक्टरी 13,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सोडले जाणार आहेत। तर काही शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले त्यांना 23,000 रुपये देखील हेक्टरी पीक विमा हेक्टरी सोडलं जाणार असल्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी सुरू आता झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कृषी विभागाला पत्र दिले, 12 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती आता या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्याची ऑर्डर दिल्या। त्यामुळे कोणकोणते 16 जिल्हे आहेत तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील महत्त्वाचे या ठिकाणी आता विभाग म्हणजे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। आता सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विम्याची या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता 16 जिल्ह्यांची यादी कोणती आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे। लक्षपूर्वक तुम्ही विभागानुसार मदतीचे नियोजन प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलंय। आता बघा आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेऊयात। तुमचा जिल्हा यामध्ये पुढे असणार आहे, त्यामुळे आता लक्ष देऊन बघा। पहिला विभाग आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे नाशिक विभाग। प्रत्येक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे। पहिला जिल्हा म्हणजे नाशिक विभागातील जिल्हे। आता बघा नाशिक विभागामध्ये द्राक्ष असतील, कांदा असेल, नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी 2022ला 23ला झालं होतं।
तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत या ठिकाणी आता मिळणार आहे। आता बघा, नाशिक विभागाला विशेषतः 12 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असते, म्हणजेच नाशिकमधून द्राक्षाची निर्यात जास्त होत असते। या द्राक्षेला अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान मागील 2022, 23, 24 ला झालं होतं। त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजेच 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येत्या 12 तासांच्या आतमध्ये नाशिक विभागामध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा सोडला जाणार आहे। त्यामुळे नाशिक विभागाचा समावेश आहे। नाशिक विभागातील जेवढे काही खेडोपाडी गावं असतील, जेवढे काही त्यामध्ये ठिकाण असतील, त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे आता पुढे सांगणार आहे कोणता विभाग आहे बघा, तर लक्षात ठेवा पुढचा विभाग आहे पुणे विभाग। पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूरला सर्वाधिक फटका या ठिकाणी झाला होता, तर याची मदत तुम्हाला पीक विम्याच्या स्वरूपात आता मिळणार आहे। आता बघा, पुढचा विभाग सांगण्यात आलाय पुणे विभागामधीलच आहे, तर तो म्हणजे अहमदनगर। या अहमदनगर, सोलापूर असेल तर या शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं पीक विमा तुम्हाला आज या ठिकाणी किती मिळणार आहे तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहे। तुमचा जिल्हा पुढे कोणता आहे नक्की बघा। आता बघा, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो सर्वाधिक त्या ठिकाणी पीक विमा तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचं आता पाहायला मिळते। ऊस असेल, बटाटा असेल, तेल बियांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी समजलंय। त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा पीक विमा 12 तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊस, बटाटा, तेलबिया या मोठ्या पिकांचे नुकसान झाल्याने सरकारने सांगितलंय। त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर पुणे जिल्ह्यातील अहिल्यानगर, पुणे या शेतकऱ्यांना आता ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानास त्या ठिकाणी प्रोत्साहन या ठिकाणी देण्यात आलंय। आता पहा, या ठिकाणी पीक विम्याचे पुणे जिल्ह्यातील अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्याला देखील आता लाभ मिळतोय। आता बघा, पुढील विभाग आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो कोल्हापूर विभाग। कोल्हापूर विभागात जर विचार केला तर ऊस उत्पादकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता लाभ या ठिकाणी पीक विम्याचा मिळणार आहे। कोल्हापूर विभागातील सातारा असेल, त्या ठिकाणी कोल्हापूर असेल, या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, मदत मिळणार आहे। या भागात साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादकांना याचा फायदा विशेष होताना दिसतोय। ऊस उत्पादक नाही तर कापूस ज्या शेतकऱ्यांचा आहे, हरभरा आहे, ज्वारी आहे, जेवढं काय पिकांचं नुकसान झालंय त्या सर्व पिकांना आता नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। परंतु जास्तीत जास्त या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भरपाई या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, वाटेगाव असेल, शिराळा असेल, त्या ठिकाणी कवठेळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची त्या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता प्राधान्य देण्यात आले आहे। या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। आता पहा, या विभागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी 12 तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर छत्रपती विभागातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातील कोणते कोणते जिल्हे आहेत बघा। आता बघा, छत्रपती संभाजीनगर विभागातील दुष्काळी विभागातील सर्वाधिक त्यांना आता पीक विमा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील या ठिकाणी आता बघा जालना, बीड या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे आता यांना देखील या ठिकाणी जास्त मदत मिळू शकते। आता शेतकरी बांधवांनो, यामध्ये गंगापूर, आंबड, परळी या ठिकाणी आता गावातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तातडीने पोहोचवण्यात येणार आहे। कपाशी, सोयाबीन या पिकांचे सर्वाधिक नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे 2022, 23, 24 3 वर्षाचा पीक विमा देखील तुम्हाला मिळणार आहे। आता पुढचा विभाग आहे अत्यंत गरजेचा आहे लातूर विभाग। लातूर विभागामध्ये उस्मानाबाद या ठिकाणी, नांदेड, परभणी, हिंगोली या विभागामध्ये शेतकऱ्यांना 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला मदत या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे। लातूर विभागात जर विचार केला तर तूर, मका, हरभऱ्याचे नुकसान या ठिकाणी झाले। त्यांना मका, हरभरे या मोठ्या पिकांना आता नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय, तर लातूर विभागाला देखील पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आता पुढील विभाग या ठिकाणी आपण पाहत आहोत अमरावती। आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा असेल, तर या ठिकाणी अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, तर या जिल्ह्यांचा समावेश शेतकरी मित्रांनो या विभागामध्ये करण्यात आला आहे। ते म्हणजे कापूस, सोयाबीन असेल या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत होती आणि यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळतोय।
आता अमरावती विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी विदर्भातील म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत आता पुरवली जाते। त्यामुळे टप्प्याटप्प्याने आता तुम्हाला जेवढे काही जिल्हे सांगितलेत तर या शेतकऱ्यांना पीक विमा 12 तासांच्या आतमध्ये खात्यावरती येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।